पण आपलं नशीब चांगलं, तिने फक्त सुरा बघितला. आपल्याला बघितलं असतं तर, म्हणजे तिनं जर तुमच्या हातात सुरा बघितला असतं ना, तर तुमच्या बरोबर माझं पण काही खरं नव्हतं वहिनी बॉस. नाही करू ना, पण राहून राहून ना मला एक प्रश्न पडतोय. शक्ती जिथे कुठे होती तिथे तिला कळालं की इकडे काय होणार आहे. तिला हा चाकू पण दिसला, पण आपण नाही दिसलो. कसं काय शक्य आहे? वहिनी बॉस, मला पण एक प्रश्न पडलाय. म्हणजे आदिशक्ती जर तिला संकेत देत असेल तर तिला हे पण सगळं कळायला पाहिजे होतं ना की शक्ती आणि शिवाच्या मागे नेमकं कोण लागलंय ते. हे सगळं काय चाललंय ना मला कळतच नाहीये. मग आपल्यासाठी चांगलंच आहे ना. नाही करू ना, मला खरं खूप टेन्शन आलंय. कारण आपण कित्येकदा त्या दोघांना मारण्याचा प्रयत्न केला, पण आपण त्या दोघांना सुद्धा संपवू शकलेलो नाही आहोत. आणि आपण जर पुन्हा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना संशय आला तर? भय इथले संपत नाही. नाही नाही करू ना, असं घाबरून चालणार नाही आपल्याला. चेटकोबाला शब्द दिलाय मी, या वेळेस कोणती गडबड होणार नाहीये म्हणून. बापरे वहिनी बॉस, पण आता गडबड झाली ना तर आपण तिघेही सुद्धा अटक मटक सटक होऊन जाऊ. नाही, या वेळेस असं काही एक होऊ देणार नाहीये ही भद्रा. होळी येते आता. या वेळेस जे काही होईल ते होळीलाच. वहिनी बॉस, नक्की तुमच्या डोक्यात काय शिजतंय? कोण? वहिनी बॉस, होळीला तर खूप गर्दी असणार आणि एवढ्या गर्दीत तुम्ही कसा काटा काढणार त्या शिवाचा? कोणी बघितलं तर? मी म्हणाले शिवाचा खून करणार आहे. काय? शिवा नाही मग कोणाचा? शक्तीचा? ना शिवा ना शक्ती. खून होणार होळीला आलेल्या भाबड्या भोळ्या भाविक भक्तांचा. काय? इकडे होळी पेटणार आणि तिकडे गरीब बिचारे भोळे भाबडे भाविक भक्त तडफडून तडफडून मरणार. आणि खुनी कोण असणार आहे माहितीये तुला? शिवा, महादेवाचा सच्चा भक्त शिवा. बापरे वहिनी बॉस, तुमच्या डोक्यात काय चाललं ना ते मला काहीच कळत नाही. याचं हुतकरून येता म्हणून मला वाटतं काय बॉसच्या कानावर घातलं पाहिजे, बॉसना सांगितलं पाहिजे. त्याची काही एक गरज नाहीये. माझ्या डोक्यात सगळा प्लॅन झाले आणि मी ठरवलंय त्याप्रमाणे सगळं होणार. ज्या वेळेस हरणार नाहीये ही भद्रा.